गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे ग्रीन टी घेतलेला आहे. 2 आठवड्यानंतर मी हा ग्रीन टी पिते, कारण मी 2 आठवडे आईकडे गेली होती, गावाला गेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडे चुलीच्या समोर किंवा आपल्या ज्या घराच्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यांवरती बसून कोरा चहा पिण्याची मजाच वेगळी असते. आणि मी जेव्हाही गावाला जाते ना, मी हे सगळं अनुभवते. आणि तिथे गेल्यानंतर छान मस्त सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्यानंतर दात घासायची, फ्रेश व्हायचं, छान मस्त हातामध्ये गरम गरम असा कोरा चहा घ्यायचा आणि आपल्या ज्या घराच्या पायऱ्या असतात ना त्याच्यावरती बसायचं किंवा चुलीच्या समोर बसायचं. ती मजाच वेगळी असते म्हणा. आणि मी तिथे प्रत्येक असा क्षण आणि प्रत्येक जो अनुभवत असते. प्रत्येक क्षण माझा एक मी तो अनुभव करत असते. खूप साऱ्या गोष्टी आई पप्पांसोबत म्हणजे आई पप्पांसोबत मी टाईम स्पेंड केलेला आहे वगैरे. खूप छान वाटतं. ज्ञानेश, मग कसं वाटतं? इकडे इकडे बघ, कसं वाटतंय? छान वाटतंय? नाही वाटत ते. तर चिंतन आणि ज्ञानेश या दोघांनी पण खूप छान मस्त अशी मजा केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की 2 आठवडे मी तिथे होती आई पप्पांसोबत. खूप छान वाटलं. आई पप्पांसोबत मी टाईम स्पेंड केलेला आहे. पण जेव्हा परतीचा प्रवास करतो तो दिवस आणि त्याचा दुसरा दिवस, ते 2 दिवस एवढे हे जातात ना, म्हणजे खूप. कारण कसं माहिती आहे का, इथून गावाला गेल्यानंतर ना तिथून ना म्हणजे असं तिथून निघण्याची इच्छा होत नाही. असं वाटतं की हा इथं झालं पाहिजे, इथं थोडा टाईम स्पेंड करायला पाहिजे. पण नसतं. आपलं हे एक स्वतःचं घर आहे, तिथे आपल्या घरी जायला हवं. कारण आपला प्रत्येकाचा संसार असतो, तो आपला सांभाळायचाच असतो, असं असतं. आणि ना खरंच गावाकडे गेल्यानंतर तिथून ना निघण्याची इच्छाच होत नाही की तिथून निघावं म्हणून. आणि निघताना अक्षरशः डोळे पाण्याने भरून येतात वगैरे. कारण 2 आठवडे आई पप्पांसोबत टाईम स्पेंड केलेला असतो. परत चिंतन, ताई, भाऊजी म्हणजे आम्ही सगळे एकत्र खूप छान मस्त एन्जॉयमेंट वगैरे करतो. आणि मग त्यानंतर मग जेव्हा आपापल्या वाटेला आपण निघून जातो तेव्हा डोळे भरून येतात. त्याच्यामुळे जो प्रवास करतो तो आणि दुसरा दिवस, 2 दिवस खूप म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही लिटरली आई पप्पा, ताई, चिंतन या सगळ्यांना आम्ही खूप मिस करतो. ताईसुद्धा आमच्या जोडीलाच निघाली होती. पण ताईसुद्धा तिकडे गेल्यानंतर तिला पण म्हणजे खूप हे होतं, म्हणजे दुसरा दिवस तिला खूप जड जातो. कारण कसं माहिती आहे का, म्हणजे गावाकडे गेल्यानंतर सकाळचं वातावरण, दुपारचं, संध्याकाळचं ते खूप छान. टाईम पण एवढा पटापट जातो ना की खूपच छान असतो. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही बघितलं असेल की ना, मी 2 ते 3 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. त्यानंतर 5 दिवसांचा गॅप आहे, 5 दिवस व्हिडिओ पोस्ट नाही केले. त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यानंतर पुन्हा 3-4 दिवस मी व्हिडिओ पोस्ट नाही केलेला. आणि त्यानंतर मी रेग्युलर व्हिडिओ पोस्ट केले. तुम्ही हे बघितलं असेल. त्याचं कारण पण तसंच आहे. गावाकडे ना ॲक्च्युली रेंज नाही आहे. तर वाड्याला 2 सापणं आहे, सापण आहे, गाव आहे, 2 सापण्या आहेत. तर एक रोडवरचा सापणा आहे आणि एक दुसरा आतमधला जो नायकांचा सापणा आहे. त्याला नायकांचा सापणा बोलतात किंवा आतमधला सापणा बोलतात. तर पप्पा आतमधल्या सापण्यात राहतात. हे गाव आहे. गावाचं ते पप्पा तिथे जन्माला आलेले आहेत. त्यांचं पूर्ण म्हणजे पप्पा लहानाचे मोठे त्या गावालाच झालेले आहेत. जेव्हा पप्पांना नोकरी लागली तेव्हा ते इकडे भिवंडीला आले होते, असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तिथे रेंज अजिबात नसते. आता माझा हा जो मोबाईल आहे हा 4Gचा आहे, त्याच्यामुळे 4Gला खूप कमी स्पीड आहे. 5G असतं तर खूप पटापट माझे व्हिडिओ अपलोडिंग झाले असते. आणि मी जो व्हिडिओ अपलोडिंगला टाकायची लिटरली 2 ते 2.5 दिवस लागायचे अपलोडिंगला वगैरे. माझा एक छोटासा प्रयत्न होता की मी रोज व्हिडिओ टाकेन, रोज मला व्हिडिओ टाकता आले पाहिजेत वगैरे, पण ते होत नसायचं वगैरे. तर मी काय केलं आहे, गावाकडे असताना मला जेवढे व्हिडिओ शूट करता येईल ना मी तेवढे व्हिडिओ शूट केलेले आहेत. आणि मी जेव्हा कल्याणला आल्यानंतर मी ते व्हिडिओ एडिट करून अपलोडिंग करून मी ते व्हिडिओ पोस्ट केलेले आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी 2 दिवस म्हणजे आल्यानंतर मी काहीच केलं नाही आहे. परतीचा प्रवास आणि त्यानंतर दुसरा दिवस आम्ही 2 दिवस खूप छान मस्त आराम केलेला आहे. आणि मी आज सकाळी जी ट्रॉली आहे, ट्रॉलीतले कपडे मी मशीनमध्ये टाकले धुवायला. बाकी मी कुठल्याच पिशव्या वगैरे काम्या नाही केलेल्या आहेत. आता बघू कसं हळूहळू जसं जमेल तसं करेल वगैरे. खूप सारं
घरामध्ये खूप सारा पसारा आहे, तो मला आता आवरायचा आहे. बघू कसं काय जमेल वगैरे. तर मी आता पटापट ग्रीन टी पिऊन घेते. इथे ज्ञानेश नाश्ता करतोय. इथे त्यांनी टिटिपो लावलेला आहे आणि ही बघा ट्रॉली पूर्ण मी रिकामी केले. हे आपले सगळे कपडे मी मशीनमध्ये धुवायला टाकले आणि तुम्ही इकडे बघू शकता सोनपरी तिकडे झोपले. तिची मी आता आंघोळ घातली आणि तिला ना इथे साखळीने असं बांधून ठेवलंय. मी इथे पूजा करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात मला ही पिशवी रिकामी करायची आहे, तर मी ती उद्या करेल, आज नाही. आणि तुम्ही याच्यात बघू शकतात की मला आईने इथे तांदूळ दिलेले आहेत. तर हे 10 किलो तांदूळ आहेत आणि आम्ही जेव्हा परतीचा प्रवास केला तेव्हा परतीचा प्रवास आम्ही बसने नाही केला, रिक्षा केली होती आणि रिक्षामध्ये आम्ही येणार होतो म्हणून मला आईने 10 किलो तांदूळ दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला खरंच सांगते, मी जाताना फक्त ट्रॉली आणि सोनपरीचा केज घेऊन गेली, हे सोनपरीचा बास्केट घेऊन गेली होती. पण तुम्ही बघू शकता येताना 2 पिशव्या आलेल्या आहेत त्यासुद्धा भरून. आणि इथे मला आईने तूप दिलेला आहे डब्यामध्ये. आता तो तूप मी एका दुसऱ्या डब्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेईल. आणि येताना मला आईने या शेंगा दिलेल्या आहेत, मला, ताईला, आणि सोना पण आली होती, त्या सोनालासुद्धा दिलेल्या आहेत. आणि हा गावठी काय बोलतात त्याला, गवतीच्या आहे, झाडावरचा तोडून दिलेला आहे मला आईने. तर हा मला कट करून सुकून घ्यायचा आहे. गवतीच्या आणि हे आपलं काय बोलतात त्याला, आलं आणि गवतीच्या कट करून सुकवून घ्यायचा, पूर्ण उन्हामध्ये सुकवायचा आणि त्याची पावडर करायची आणि ती पावडर आपण चहामध्ये टाकायची. खूप छान मस्त असा चहाचा मसाला तयार होतो. तर आता बघू पुढे, आता येत्या 2-3 दिवसामध्ये मी हे काम पूर्ण करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज मी जेवणाला आमरसपुरी करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे हा केशर आंबा घेतलेला आहे. तर आणि आमच्या जोडीला येताना पप्पासुद्धा आले होते. तर पप्पांचं काल सोमवार होता, पप्पांचं थोडं बँकेमध्ये काम होतं म्हणून ते बँकेची कामं ते पूर्ण करून आले होते सोमवारी, म्हणून ते आमच्या जोडीला आले होते रविवारी आणि सोमवारी ते त्यांची कामं करायला गेले होते वगैरे. आज पप्पा घरातच आहेत वगैरे. तर मी आज पप्पांसाठी, ज्ञानेसाठी, आम्ही म्हणजे सगळ्यांसाठी मी आज छान मस्त आंबरसपुरी करणार आहे. आणि मे महिन्यामध्ये जर आपण आंबेच नाही खाल्ले तर मग काहीच नाही खाल्लं असं समजायचं ते. तर मी आज छान मस्त असा आमरसपुरीचा बेत करणार आहे. आणि पप्पा बघा काय करत आहेत, पप्पा बेडरूममध्ये न्यूज ऐकत आहेत. काय पप्पा बरे आहेत ना? हो. मग काय न्यूज का? हां, पप्पांना ते नाही का, आता ते काश्मीरचं काय चालू आहे ना, ते पप्पांना ते पप्पा मोबाईलमध्ये न्यूज ऐकत आहेत वगैरे. तर आता मी पटापट जेवणाला सुरुवात करते. ते जेवण तयार झालेलं आहे. आज छान मस्त असा आमरसपुरी आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी, म्हणजे पुरी भाजी आणि आमरसपुरी असा आज बेत होता. तर इथे आहे बटाट्याची भाजी, आमरस आणि पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. खूप भूक लागलेली आहे आणि आज पप्पा आहेत म्हणून छान मस्त आज असा बेत केलेला आहे, आमरसपुरी आणि पुरी भाजी. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता ज्ञानेश आणि पप्पासुद्धा दोघंही तयार झालेले आहेत. तर आता आम्ही चाललेलो आहोत सिटी पार्क इथे कल्याणला, जे कल्याण सिटी पार्क आहे, आम्ही तिथे चाललेलो आहोत. आणि सिटी पार्कला जाण्याचं एक कारण आहे, कारण ज्ञानेशची परीक्षा होण्याच्या आधी तो मला बोलला होता की मला गार्डनमध्ये जायचं, तो मला गार्डनमध्ये घेऊन चल. तर तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत तुझी परीक्षा होत नाही तोपर्यंत मी तुला गार्डनमध्ये घेऊन जाणार नाही. तुझी परीक्षा झाली की मग मी तुला गार्डनमध्ये घेऊन जाईल. तर आम्ही असं प्रॉमिस केलं होतं. पण मग त्याची परीक्षा संपल्यानंतर मग पप्पा घरी आले होते, त्यांची काही बँकेची कामं होती
आणि मग ती झाल्यानंतर मग आम्ही सुद्धा पप्पांसोबत गावाला गेलो होतो. त्याच्यामुळे गार्डनमध्ये जाणं असं काही झालंच नाहीये. तर आता ज्ञानेशला सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर ठरलं की बाबा चला पप्पा पण आलेले आहेत तर त्यांनाही थोडं छान मस्त वाटेल, रिलॅक्स वाटेल वगैरे. मग आता मी पप्पा आणि ज्ञानेश आम्ही तिघंही सिटी पार्कला चाललेलो आहोत फायनली. म्हणजे ज्ञानेश मला बोलायचा की हां मला तू घेऊन चल वगैरे असं, त्यालाही खूप छान वाटेल वगैरे गार्डनमध्ये. मग जायचं गार्डनमध्ये? चालेल? ओके. ज्ञानेश जायचं का? आणि आज तुम्ही बघू शकतात की ना म्हणजे आज सकाळपासून काही नव्हतं. ज्ञानेश पूर्ण नॉर्मल होता वगैरे. तर ज्ञान चष्मा काढ. तर तुम्ही बघू शकतात की ना ॲक्च्युली ज्ञानेशचे दोन्ही डोळे आहेत ना असे लाल झालेले आहेत. सकाळी मला एवढं काही जाणवलं नाही कारण सकाळपासून काहीही नव्हतं. जेव्हा आता ज्ञानेश झोपून उठला ना तेव्हा त्याचे डोळे लाल झालेले आहेत आणि मग त्याला ना डोळे आलेले आहेत. तर ते जेव्हा तो तुला नंतर सांगते डोळे म्हणजे काय. तेव्हा तो झोपून उठला तर ती सगळी घाण त्याच्या डोळ्याजवळ आली होती. म्हणजे डोळे पण असे लाल लाल भडक झाले. तर दोन्ही त्याला डोळे आलेले आहेत. मग मी त्याला सांगितलं की गॉगल घाल. ऐक ना ज्ञानेश, तुला ॲक्च्युली डोळे आलेत, नाही जायचं आपण? कशाला? तुला बरं नाही वाटत आहे? म्हणजे आम्हाला बरं नसेल तरी आम्हाला जायचं आहे गार्डनमध्ये काय? हो ना? चला. ओला रिक्षा करायची ना?